पुण्यातील गणपतीचे देखावे पाहण्यासाठी जगभरातून खरं तर भाविक जे आहेत ते येत असतात आणि असंच काहीतरी वेगळं असा देखावा जो आहे तो पुण्यातील राजाराम मंडळाने साकारलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा दुर्गाना मंदिर जे आहे त्याचा देखावा आपण पाहतो इथे। एकूणच खूप अतिशय हुबेहूब मंदिर जसं आहे तशाच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। नेमकं काय वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत। नेमकं काय यावर्षी जो आहे देखावा आहे, नेमका काय देखावा आहे आणि नेमकं काय वैशिष्ट्य आहे या देखाव्याचं? यावर्षी प्रथम मला तुम्हाला सांगायला आवडेल की गुरु नानक 555 गुरु नानक जयंती आहे। त्या निमित्ताने आपण पंजाब मधील एखादं छानसं मंदिर किंवा गुरुद्वारा करण्याचं आपण ठरवलं होतं आणि तो मेसेज आपण द्यायचा प्रयत्न करतो की जे शीख समाजाची जी काही शिकवण आहे, जी शिस्त आहे ती चांगली कशी आहे आणि कशा पद्धतीने पूजा अर्चा चालते, कशा पद्धतीने ते दिनचर्या असते त्यांची, तर तो आपल्या या ठिकाणी शीख बांधवांना एक मानवंदना द्यायचा हा प्रयत्न आहे। त्याप्रमाणे अमृतसर येथील दुर्गाना मंदिर आपण या ठिकाणी करत आहोत केलेलं आहे। तर दुर्गाना मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सरोवर आहे चारी बाजूनी, तिथं त्या कारंजे आहेत, त्याच्यानंतर आत अर्ध मार्बल आणि अर्ध गोल्डन असा त्याचा इफेक्ट आहे। सेंटरला तिथं वरती एक भगवा झेंडा आहे आणि आत यांच्या दुर्गाना मंदिराची याची संगमरवराची हे आहे मूर्ती आहे आणि त्याच्यातच आपण गणपती बाप्पाची आराधना केलेली आहे। एकूणच किती दिवस लागले हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी आणि काय काय इथे आता सर्व भाविकांना पाहायला मिळतं? एकूण 3 महिने या ठिकाणी लागलेले आहे या देखावा साकार करण्याचे। तर 1 महिना आमचं क्ले वर्कमध्ये गेलं, 1 महिना प्रोडक्शन आणि 1 महिना जागेवर उभं करण्यासाठी गेलेलं आणि एकंदरीत हे सगळं पाहिल्यानंतर भाविकांची आपण बघतच आहे आत्तोरात तर लोटलेली आहे गर्दी आणि भाविक मनापासून आम्हाला त्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे की अशा पद्धतीने जिथं जाणं शक्य नाही आहे, वंचित आहो, वेळेअभावी असेल, वयाअभावी असेल, पैशाअभावी असेल, ते पुणे शहरात छत्रपती राजाराम मंडळामध्ये तिथं आम्हाला दर्शन होतं। त्याबद्दल लाखो शुभेच्छा आहे। रोज साधारण नाही म्हणलं तरी कमीत कमी लाख लोक या ठिकाणी भाविक दर्शनाला येतात आहे आणि पूर्णपणे शुभेच्छा देतात आहे। आपण बघितलं असं जमिनीपासून 14 फुटावर हे आहे सरोवर वगैरे सगळं, फळ्यांच्या मांडवामध्ये हा सगळा मंडप व्यवस्था आहे। पूर्णपणे 1,65,000 लिटर पाणी आहे आणि साधारण एक 5 ते 6,000 पब्लिक ह्याच्यावर स्ट्रेंथ आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं। अशा प्रमाणे सुरक्षितता, न कोणाला अडथळा होता आणि न खड्डे करता आपण मांडव या ठिकाणी उभारणी करत आहोत। या पद्धतीने आपण संदेश हे देतो की कुठलाही उत्सव करायचा असेल तर कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, उत्सवात झाला पाहिजे, संस्कृती आणि परंपरेचं जतन झालं पाहिजे, जे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी नमलं पाहिजे। अशा पद्धती छत्रपती राजाराम मंडळाची जी भूमिका आहे आणि जे त्यांच्या पद्धतीने एक समाजाला जे काही सामाजिक बांधिलकी म्हणून द्यायचं आहे त्या पद्धतीने राजाराम मंडळ या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आपण जर पाहिलं तर मोठी भाविकांची गर्दी जी आहे ती या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ही गर्दी मॅनेज करण्यासाठी कसा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो तयार केला? ही मॅनेज करण्यासाठी आपण पाहिलं असेल तर वॉक थ्रू पाहिला असेल तर कुठेही अडथळा नाही। इन एक वेगळा आहे, एक्झिट वेगळा आहे, पूर्णपणे 12,000 स्क्वेअर फूटचा प्लॅटफॉर्म आहे, चारी बाजूनी मोकळा आहे आणि कुठंही त्या ठिकाणी अडथळा येत नाही। आमचे जे कार्यकर्ते आहेत 50-100 हे सगळं मॅनेज करतात। आम्हाला त्याप्रमाणे आमची स्वतःची सिक्युरिटीची टीम आहे ती या ठिकाणी मदत करते। पोलीस बांधवांचाही थोडासा आम्हाला सपोर्ट आहे, परंतु एवढ्या मोठ्या पुणे शहरात बंदोबस्त देणं त्यांनाही शक्य नाही आणि जे शक्य नाही ते आम्ही करायचा प्रयत्न करतो। कारण सामाजिक बांधिलकी आहे, कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा किंवा प्रशासनावर ताण देण्यापेक्षा आपणच हा उत्सव करतो ना, आपणच त्याची प्रिकॉशन घेतली तर आपण चांगला संदेश देऊ शकतो। हा आमचा त्याच्या मागची भूमिका आहे। आपण जर पाहिलं तर राजाराम मंडळ जे आहे ते दरवर्षीच अशा प्रकारचे वेगवेगळे मंदिरांची प्रतिकृती जी आहे ती साकारत असतं आणि यावर्षी देखील अमृतसरचं जे मोठं मंदिर आहे दुर्गाना नावाचं, तर ते मंदिर त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे। खरं तर नागरिक जे आहेत त्यांना त्या मंदिरापर्यंत पोहोचणं शक्य नसतं किंवा काही कारणास्तव ते तिथे जाऊ शकत नाही, त्यामुळे यांच्याकडून अशाच वेगवेगळ्या मंदिराचं जे आहे ते हुबेहूब या ठिकाणी प्रतिकृती जी आहे ती साकारली जाते। पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर।